सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत एक महत्त्वाची अपडेट आहे. पहा, लास्टच्या एका व्हिडिओमध्ये 10वी आणि 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत मी तुम्हाला तारखा सांगितलेल्या होत्या की नेमका कोणत्या तारखेला तुमचा निकाल लागणार आहे. आणि त्याच रिलेटेड म्हणजेच काय होते ना, की अपडेट येत असतात. म्हणजेच की असं फिक्स नसते तारीख की या तारखेलाच तुमचा निकाल लागणार आहे वगैरे. जेव्हा ऑफिशियली बोर्ड अनाऊन्स करते की निकाल या तारखेला लागणार, तेव्हा कुठं आपल्याला कन्फर्म माहिती पडत असते. बट त्याच्या अगोदर काही ऑफिशियल न्यूज असतात. ओके, न्यूज असतात, ठीक आहे ना. महत्त्वाचं काय असतं, न्यूज असतात जे की आपल्याला माहिती पडत असतात की हां, या तारखेला तुमचा निकाल लागू शकते. कन्फर्म नाही, लागू शकते. बट हे जे एक्सपेक्टेशन असतात की लागू शकते, तर त्याच तारखेदरम्यान आपल्याला निकाल पाहायला मिळत असते. जसे इथं न्यूज येतात ना त्यानुसार. तर इथं सुद्धा अजून एक न्यूज आलेली आहे जे की इम्पॉर्टंट आहे 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखेबाबत. ते मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, न्यूज कशाबद्दल आहे पहा सांगतो. आणि त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की यानंतर तुमचा निकाल तर लागणार आहे, पण त्यानंतर तुम्हाला MST CETच्या बेसिसवरती फार्मसी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन करायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट प्रोसेस असते, कॅपराउंड्स वगैरे. त्यानंतर सेकंड अटेम्प्टसुद्धा बाकी आहे CETचा, तो सुद्धा राहिला आहे. तर सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला इथं मिळणार आहेत, ठीक आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून ठेवा. तर पहा, अपडेट सांगतो मी तुम्हाला. पहा, अपडेट आपल्याला कोणी दिली आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट सोर्स महत्त्वाचा असतो, तो म्हणजेच पहा जागरण जोश. ओके, जागरण जोश हे नावाचं एक न्यूज आर्टिकलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एक आपण म्हणू शकतो की म्हणजे फेक तर न्यूज नाही आहे ही. ओके, तर ते एक ट्रस्टेड न्यूज म्हणून आपण याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला हे आर्टिकलची न्यूज तुम्हाला इथं सांगत आहे. तर पहा, इथं काय सांगितलेलं आहे, तर पहा की महाराष्ट्र HSC SSC म्हणजे 12वी आणि 10वी रिझल्ट 2026 डेट. ओके, MS BSHSC 10th 12th रिझल्ट. ओके, लाईकली इन मे फर्स्ट वीक. ओके, मे फर्स्ट वीक म्हणजे मेच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे, असं ते सांगत आहे. मे फर्स्ट वीक. लक्षात ठेवा, लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एप्रिलच्या लास्टच्या आठवड्यामध्ये 12वीचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता या न्यूज आर्टिकलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचा 10वी किंवा 12वीचा इथं निकाल लागणार आहे. मग नेमकं एप्रिलमध्ये निकाल लागणार का 12वीचा, पहा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, तर पुढे पाहू शकता, जसं की पाहू शकता, पुढे एक डिटेलमध्ये त्यांनी सांगितलं आहे. पहा, पुढे सांगितलं आहे की मिलियन्स ऑफ स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अक्रॉस महाराष्ट्र आर शिफ्टिंग देअर फोकस टुवर्ड द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. ओके, म्हणजेच ॲज द इव्हॅल्युएशन प्रोसेस फॉर द 2026 बोर्ड एक्झाम आर नियरली कम्प्लिशन. म्हणजे 2026 बोर्ड परीक्षेचं ते चेक असते, तुमची प्रोसेस असते इव्हॅल्युएशनची, म्हणजे मार्कशीट वगैरे बनवण्याची, पेपर चेक करण्याची, ती ऑलमोस्ट इथं कंप्लीट होण्यासाठी आलेली आहे, अकॉर्डिंग टू रिसेंट अपडेट्स. ओके, म्हणजे जे रिसेंट अपडेट्स आहेत. आता हे अपडेट्स कोणते आहेत रिसेंट, तर हे न्यूज जे चॅनल असतात ना त्यांना माहिती असतात. ओके, तर त्यानुसार पहा की द महाराष्ट्र HSC रिझल्ट 2026 इज हायली लाईकली टू बी डिक्लेअर्ड इन द फर्स्ट वीक ऑफ मे. लक्षात ठेवा, HSC म्हणजे 12वीचा निकाल फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये. ओके, फर्स्ट वीक आहे बरं का, फर्स्ट मे नाही, फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये लागण्याची इथं शक्यता आहे, असं इथं सांगितलेलं आहे. हायली लाईकली टू बी डिक्लेअर्ड, म्हणजे हायली इथं चान्स आहे फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये. आणि त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट 10वीचा निकाल कधी, तर 10वीचा निकालाचं पाहू शकता, फाईल द SSC रिझल्ट आर एक्सपेक्टेड टू फॉलो अप्रॉक्सिमेटली 10 to 12 days लेटर. म्हणजे 12वीचा जसा निकाल लागणार आहे त्याच्या 10 ते 12 दिवसांनी 10वीचा निकाल लागणार आहे, असं इथं सांगितलेलं आहे. मग हे खरं आहे का, तर मी तुम्हाला सांगतो की आपण ह्या एक्सपेक्टेड डेट कन्सिडर करू शकतो. आणि बरोबर आहे, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल आपल्याला इथं पाहायला मिळू शकते. आणि जसजसे इथं निकालाची तारीख जवळ येणार आहे तसं आपल्याला इथं अपडेट मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून एक चांगली जे रिअल अपडेट आहे, जे खरी इम्पॉर्टंट अपडेट आहे ते तुम्हाला मिळेल. कारण की माझ्यातर्फे तुम्हाला कधीही अजिबात फेक अपडेट कधीच मिळणार नाही, ठीक आहे. आणि पहा, न्यूजमध्ये हेच आर्टिकल आपल्याला इथं दिसत आहे. जे न्यूजमध्ये आहे, कोणत्याही न्यूजमध्ये 10वी 12वीच्या निकालाबद्दल जास्त न्यूज नाही आहेत सध्या तरी, म्हणून असं अजूनही बोर्डातर्फे कन्फर्म करण्यात आलं नाही आहे. ते हायली चान्स आहे फर्स्ट वीक ऑफ मेमध्ये 12वीचा निकाल, त्यानंतर 10वीचा निकाल 10 ते 12 दिवसांनी लागू शकतो. ही इम्पॉर्टंट अपडेट होती. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि या व्हिडिओ पुढे नक्की इथं शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.